नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जागतिक आर्थिक महासत्ता, एक बलाढ्य देश म्हणून आपण ज्या अमेरिकेकडे पाहतो त्या अमेरिकेतले एक राजकारणी, एक मराठमोळा राजकीय चेहरा आज आपल्याबरोबर आहेत, खासदार श्री ठाणेदार. आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि नंतर थोडक्यात ओळखही करून देते. नमस्कार सर, स्वागत तुमचं. श्री ठाणेदार सरांची जर आपण थोडक्यात ओळख करून घ्यायची झाली तर अमेरिकेतल्या मिशिगन स्टेट्सचे ते काँग्रेसमन आहेत, डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार आहेत आणि गेली जवळपास 45 वर्ष ते अमेरिकेत राहत आहेत. खरं तर एक विद्यार्थी म्हणून अमेरिकेमध्ये शिकण्यासाठी गेलेले ठाणेदार सर आज तिथल्या राजकारणामध्ये अगदी सहज वावरतात आणि ते तिथले खासदार सुद्धा आहेत. लाखो अमेरिकन्सचं आज ते तिथे लोकप्रतिनिधित्व करतात. मात्र सध्या अमेरिकेतली जी स्थिती आहे, काय नेमकं ट्रम्प पॉलिसीज आहेत या संदर्भात आणि भारत आणि अमेरिका या सगळ्या संबंधांमध्ये काय नेमकं त्यांचा दृष्टिकोन आहे, या सगळ्यांवर आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. ठाणेदार सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा जो वाद असतो, जो आपण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाहतो, तो अमेरिकेमध्ये सुरू झालेला आहे. ट्रम्प यांच्या पॉलिसीजचा जो विरोध आहे तो बाहेरून सुद्धा होतोच आहे, मात्र अमेरिकेमध्ये सुद्धा होतो आहे आणि त्यामधल्या एका वादाला खऱ्या अर्थानं फोडणी घातलेली आहे किंवा तो वादाला आणखी एक वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे. ते तुम्ही सुरू केलेल्या एका कार्यक्रमाद्वारे तुम्ही सत्ताधीश असलेल्या ट्रम्प यांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नेमकं तुम्ही काय केलंय, आपण आधी झी 24 तासच्या प्रेक्षकांना सांगूया. हे बघा, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प, त्यांची साधारणतः 120 दिवस झाले ते अध्यक्ष होऊन, आणि ते अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जी धोरणं घेतली आहेत, त्यांच्या ज्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आहेत, बऱ्याचशा या घटना बाह्य आहेत, अनकॉन्स्टिट्युशनल ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यांना साधारण एक रूल ऑफ लॉ जो असतो त्याच्याबद्दल त्यांना फारसा आदर नाही आहे आणि त्यांनी बरीचशी जी धोरणं त्यांची आहेत ती बेसिकली इल्लिगल आहेत किंवा अनकॉन्स्टिट्युशनल आहेत आणि हे सगळ्यांनाच समजतं. म्हणजे आता हे बघा, अमेरिकेमध्ये जर तुम्ही जन्मला असाल तर त्या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व आमच्या घटनेप्रमाणे दिलं जातं. तर त्यांनी एक दिवस जाहीर केलं की आता इथनं पुढं असं नाही होणार आणि मग असे बऱ्याचशा त्यांनी त्यांच्या घोषणा ज्या आहेत या अमेरिकेच्याला चुकीच्या आहेत, अमेरिकेच्या घटना बाह्य आहेत आणि हे सर्वांनाच आता समजतं आहे. अमेरिकेमध्ये असे अध्यक्ष पूर्वी कधी झाले नाहीत जे ज्यांना अमेरिकेच्या घटनेविरुद्ध अशा गोष्टी ते करतायत म्हणून. स्वतः ट्रम्पच बघा ना, की त्यांच्यावरती 34 गुन्हे त्यांना साबित झालेले असे ट्रम्प त्यांना लोकांनी निवडून दिलं अध्यक्ष म्हणून. तर त्यांच्या या अनकॉन्स्टिट्युशनल घटनाबाह्य ज्या गोष्टी ते करतात त्यासाठी लढा देणं हे एक अमेरिकेचा प्रतिनिधित्व, लोकांचा प्रतिनिधी म्हणून, एक खासदार म्हणून हे करणं मला आवश्यक वाटतं, म्हणून मी हे करत राहिलो आहे. अगदी सर, गेल्या काही दिवसांपासून मला वाटते तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली ट्रम्प पॉलिसीज त्यांच्या विरोधात. मात्र डेमोक्रॅटिक पक्षाचे आपण खासदार आहात. तिथे जरी तुम्ही गेल्या 45 वर्षांपासून सहज वावरत असलात, राजकारणामध्ये जरी असलात, तरी तुम्हाला तुमच्या पक्षाचा कितपत आधार आहे, कितपत तुमच्या मागे तुमचा पक्ष उभा राहिला आहे? कारण एखाद्या सत्ताधीशाच्या विरोधात उठणं, त्याच्या विरोधात आवाज उठवणं इतकंही सोपी गोष्ट नाही आहे. अमेरिकेमध्ये या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहिलं जात आहे? नाही, आवाज बऱ्याच दृष्टीनं आम्ही उठवतोय. एक म्हणजे काय की त्यांची जी धोरणं आहेत ही श्रीमंतासाठी आहेत. श्रीमंत लोकांना टॅक्स ब्रेक्स मिळावेत म्हणून ते प्रयत्न करत आहेत. बरं, ती एक गोष्ट झाली. दुसरं म्हणजे काय की त्यासाठी पैसे जे वाचवायचे आहेत ते गरिबांच्यासाठी ज्या योजना आहेत, गरिबांच्यासाठी म्हणा, त्यांना म्हणजे अमेरिकेमध्ये जवळजवळ 10-15% लोक गरिबीच्या रेषेच्या खाली आहेत. बरं, त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी सरकारी काही योजना आहेत. तर त्या फूड असिस्टन्सच्या ज्या योजना आहेत त्याचे पैसे वाचवणे आणि त्याचे पैसे कमी करणं ही एक त्यांचं धोरण आहे. बरंच हेल्थ केअर जी आहे लोकांची त्याचे कमी करणं, कारण काही लोकांना ज्यांच्याकडे काही स्वतःचे जे मेडिकलसाठी त्यांना पैसे नाही आहेत त्यांना सरकारी खर्चानं काही मेडिकल हेल्प मिळते. त्याला आमच्याकडे मेडिकेड आणि मेडिकेअर असं म्हणतात आणि त्याचे सुद्धा फंडिंग जे आहे ते स्वतः कमी करतायत त्याच्यामध्ये. आणि हे सगळं का करतायत की त्यांना पैसे उरवावेत, म्हणजे श्रीमंतांना टॅक्स कमी करायचा त्यांचा.
असा हेतू त्यांचा आहे. याच्याबद्दल आम्ही त्यांना झगडतोय, कारण आमचा जो पक्ष आहे तो गोरगरिबांचा पक्ष आहे, कामगारांचा पक्ष आहे, वर्किंग फॅमिलीजचा पक्ष आहे. आणि त्यांच्यावर जेव्हा अन्याय होतो, अमेरिकेची जेव्हा धोरणं त्यांच्या विरुद्ध होत आहेत, तेव्हा त्यांना झगडा देणं हे आमचं कर्तव्य आहे. अगदी सर, तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं कर्तव्य अगदी चोख बजावताय असं म्हणायला हरकत नाही. पण तुम्ही ज्या पक्षाचे आहात, त्या डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकेतले जे स्थानिक खासदार आहेत किंवा तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत, पक्षाचं पाठबळ तुम्हाला तिथे मिळत आहे का? खूपसं नाही मिळत आहे, या विषयावरती नाही मिळत. जेव्हा आम्ही सगळे ज्या गरिबांच्या ज्या योजना आहेत त्या प्रोटेक्ट करायच्या, त्याच्यामध्ये कुठं कमीपणा होऊ नये, कमीपणा असू नये, यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत, आमचा जो डेमोक्रॅटिक पक्ष आहे. पण ट्रम्प यांचे जे काही आता इलिगल त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांना रूल ऑफ लॉ विरुद्ध त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, याच्यासाठी झगडा देणं आणि त्यांना जबाबदार ठरवणं ठेवणं हे सध्या पॉलिटिकली माझ्या पक्षाला सुद्धा योग्य वाटत नाही आहे. कारण त्यांना असं वाटतं की हे डिस्ट्रॅक्शन आहे. आपण मुख्य जी गोष्ट आहे ती लोकांच्या, गरिबांच्या ज्या योजना आहेत त्या प्रोटेक्शन करणं, हेल्थ केअर जी लोकांना मिळते आहे त्याचं प्रोटेक्शन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी एवढंच म्हटलं, माझ्या पक्षाला सुद्धा मी हेच म्हणतो आहे की जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जेव्हा चुकीच्या गोष्टी करतो, इलिगल गोष्टी करतो, अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी करतो, तेव्हा त्याला जबाबदार धरणं जरुरीचं आहे. आणि आपण गरिबांच्यासाठी तरी झगडूयाच, कामगारांच्यासाठी झगडूया, पण त्याचबरोबर आपल्या राष्ट्राध्यक्षालाही सांगूया की तुमच्या ज्या धोरणं आहेत, तुम्ही ज्या गोष्टी करताय या चुकीच्या आहेत, या घटनेप्रमाणे नाही आहेत. आणि त्यासाठी कोर्टामध्ये आम्ही जातोच आहोत. पण राष्ट्राध्यक्षाला त्याच्या जागेवरून काढून टाकायचा अधिकार फक्त संसदेला आहे. आणि त्या संसदेचा एक खासदार म्हणून मी त्यांच्या या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जे आहेत त्यांच्या विरुद्ध 7 कलमं माझ्या संसदेमध्ये, ज्याला काँग्रेस म्हणतो आम्ही, तुम्ही ज्याला लोकसभा म्हणता, तर आमच्या लोकसभेमध्ये मी ही मांडली आहेत 7 कलमं की त्यांनी आत्तापर्यंत किती चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. जे टॅरिफ चा अधिकार त्यांना खरं म्हणजे नाही आहे, पण त्यांनी तो अधिकार काँग्रेसकडून त्यांनी हिसकावून घेतला आहे आणि ते वापरून त्यांनी जगाची इकॉनॉमी आणि अमेरिकेची इकॉनॉमी खराब केली आहे. दुसरं म्हणजे काय की लोकांच्यावरती आरोप नुसते केले आणि त्या लोकांना एल साल्वादोरमध्ये पाठवलं. काही इमिग्रंट्स आहेत त्यांच्यावर खूप अन्याय झाला, डिपोर्टेशन केलं, त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांना ड्यू प्रोसेस नाही मिळाली. अमेरिकेच्या घटनेप्रमाणे नुसतं एखाद्यावर आरोप करून त्याला दोषी ठरवता येत नाही, तर ते कोर्टामध्ये सिद्ध करावं लागतं. ती ड्यू प्रोसेस त्या इमिग्रंटला मिळाली पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं सुद्धा आमच्या म्हटलं आहे. पण हे सगळं ट्रम्पनी डावललं आहे. तर त्यांना हे दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही जे करता हे चुकीचं आहे. ते त्यांचे जे विरोधक आहेत, मीडिया विरुद्ध ते त्यांचा अटॅक आहे. आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीवर ते अटॅक करतायत. जिथं जिथं त्यांना विरोध होतोय, विरोध होतोय त्या लोकांना नष्ट करायचं, त्या लोकांच्यावरती कारवाई करायची, ही एखाद्या राजाची सारखी वागणूक आहे, एखाद्या डिक्टेटरची वागणूक आहे. रशियाच्या पुटिननी असं वागलं किंवा नॉर्थ कोरियाच्या किमनं असं वागलं तर ते आपण समजू शकतो. पण अमेरिका ही बलाढ्य लोकशाही आणि त्या लोकशाहीचे अध्यक्ष त्यांनी अशी वागणूक करावी हे मान्य नाही आहे. आणि त्यासाठी लढा दिलाच पाहिजे. आणि मग जो माझ्या पक्षाचा जरी मला सपोर्ट नसला, जरी मी एकट्याला तसं उभा राहून हा आवाज करायचा असेल तर मी तो अवश्य करेन. अशा विचारानं मी हा लढा सुरू केला आहे. अगदी. आणि मला वाटतं सर, तुम्ही त्याच्यासाठी इम्पिचमेंट प्रोसेस सुरू करावी यासाठी हे 7 महत्त्वाचे मुद्दे पुढे आणलेले आहेत. ते मुद्दे तुम्ही जे आणलेले ते खरं तर तिकडचा मीडिया, तिकडची माध्यमं हे सगळं कसं घेतात? कारण आपल्याच राष्ट्राध्यक्षांविषयी जर आपले खासदार, पण ते भारतीय वंशाचे जर बोलत असतील, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही तिकडे बाहेर असता, जिकडे तुम्ही तुमच्या लोकांमध्ये मिसळता, तेव्हा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो याच्यावर? तुम्हाला पर्सनल लेवलला सुद्धा याच्यावर काही अटॅक्स होणं किंवा त्याच्या विरोधात काही तुमच्यावर काही अलिगेशन्स आली आहेत का किंवा काही आरोप होत आहेत का? हो, माझ्यावरती खूप अटॅक्स होत आहेत. मला लोकांची धमकीची पत्रं येत आहेत, फोन कॉल्स येत आहेत. माझ्या फॅमिलीला सुद्धा पत्रं अशी आली आहेत, माझ्या मुलांना आली आहेत, घरामध्ये फोन येतात धमकीचे. पण एक गोष्ट चांगली आहे म्हणजे की माझे जे मतदार आहेत
साधारण 7.5 लाख लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो अमेरिकेमध्ये एक खासदार म्हणून. तर बरेचसे म्हणजे 80% माझे जे मतदार आहेत त्यांना हे समजतं आणि त्यांचा मला सपोर्ट आहे, त्यांचा मला पाठिंबा आहे की मी एकटा का होईना पण याविरुद्ध उभा राहिलो आहे, आवाज करतो आहे. हे माझ्या मतदारांना आवडतं. पण बरेचदा पॉलिटिशियन्स जे आहेत, जी एक एस्टॅब्लिशमेंट आहे, पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट, जी रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक, या दोन्ही एस्टॅब्लिशमेंटला याच्यामध्ये आता पडायचं नाही आहे, कारण हे त्यांना राजकीयदृष्ट्या कन्व्हिनियंट नाही आहे. अच्छा सर, आत्ताच भारतानं ऑपरेशन सिंदूर केलं आणि पहलगामचा जो हल्ला होता त्या विरोधात केलेला हा अटॅक होता. हे आपण युद्ध नाही म्हणू शकणार, पण अचानक ट्रम्प यांची एंट्री झाली आणि त्यांनी युद्धविराम असल्याचं अचानकपणे घोषित केलं. मध्यस्थी करण्याचा किंवा मी मध्यस्थी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्या घडामोडींकडे एक अमेरिकेतले राजकारणी मात्र भारतीय मन असलेले राजकारणी, तुम्ही कसं या सगळ्याकडे पाहता? हे बघा, अमेरिकेनं नेहमीच टेररिझमवरती लढा दिला आहे. 9/11च्या वेळेचं अमेरिकेनं दहशतवादाचा अमेरिकेवर खूप इफेक्ट झाला. इस्रायलमध्ये जेव्हा आता हमासनी अटॅक केला ऑक्टोबर 7ला, त्यासाठी इस्रायलला आम्ही मदत केली, अमेरिकेने मदत केली. तेव्हा जगभरामध्ये कुठेही टेररिझम दहशतवाद असेल तर त्याला प्रतिकार करणं अमेरिकेचं हे धोरणच आहे. आणि त्यासाठी भारतावरती जेव्हा अन्याय झाला आणि इतकी इनोसंट 26 लोक मारले गेले, तर त्यावेळेला अमेरिकेनं पूर्णपणे भारताला सपोर्ट केला. पण अर्थातच ट्रम्प यांना किंवा अमेरिकेला मध्यस्थी करावी अशी भारताची विनंती नव्हती, पाकिस्तानची पण नव्हती. अगदी. तरीही ट्रम्पनी स्वतःच ते घोषणा केली आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे अमेरिकेनं काही केलेलं नाही आहे. पण ट्रम्पना नेहमीच प्रकाश झोतामध्ये असावं आवडतं, त्यांना असणं. अगदी. पण दहशतवादाविरोधात ठोस भूमिका पण नाही घेतली ना. म्हणजे भारताला सांगितलं की तुम्ही काम कंपोज राहा, शांतता तुम्ही ठेवा असं सांगितलं, पण दहशतवादाविरोधात जे अमेरिकेनं बोललं पाहिजे होतं एक बलाढ्य शक्ती म्हणून, तेही बोलले नाही. म्हणजे ठोस भूमिका अशी ट्रम्प यांनी काहीच घेतली नाही. नक्कीच नाही घेतली. कारण दहशतवादावरती, टेररिझमवरती भारतानं जसा इस्रायलला सपोर्ट दिला तसाच, म्हणजे अमेरिकेनं जेव्हा इस्रायलला सपोर्ट दिला तसंच अमेरिकेनं भारताला सपोर्ट देणं आवश्यक आहे. कारण भारतावरती हा हल्ला झाला, त्यांची इनोसंट 26 लोकांची हत्या केली गेली, ते सुद्धा त्यांच्या धर्मावरती, कुठल्या धर्माचे ते आहेत ही खात्री करून घेऊनच त्या लोकांना मारलं गेलं. या सगळ्यावरती अमेरिकेनं निषेध केलाच पाहिजे आणि यासाठी भारताला मदत केली पाहिजे, भारताला सपोर्ट दिला पाहिजे. याच्याही पलीकडे जाऊन हे दहशतवादी जे लोक आहेत, या दहशतवाद्यांना कुणी सपोर्ट केला, त्यांची यंत्रणा कुठे आहे, त्यांची वाढ कुठं होती आहे, कुठले देश त्यांना पाठिंबा देत आहेत दहशतवाद्यांना, हे पाहिलं पाहिजे अमेरिकेनं. आणि अमेरिकेचा जो एक सुपर पॉवर, जी त्यांची पॉवर आहे, ती वापर करून त्यांनी या देशावरती बंधनं टाकली पाहिजेत, या देशावरती इकॉनॉमिक सँक्शन्स त्यांना केली पाहिजेत. हे सगळं झालं नाही. जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. त्याच्या विरोधात भूमिका दिसे. इनफॅक्ट IMF कडून निधी पुरवला गेला. पाकिस्तानने खरं तर तो निधी अतिरेक्यांच्या आणखी पालन पोषणासाठी वापरलाय. म्हणजे अमेरिका वरून दाखवतंय एक आणि करतंय वेगळं, हे सातत्यानं दिसून येतंय. तर ह्याच्यावर तिथले लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत काय आहे की अमेरिकेचा हा व्यापारी प्रकार आहे. पाकिस्तान अमेरिकेकडून शस्त्र विकत घेतं, हे त्यांचं नातं आहे. इंडियाचा जो नॉन अलाइनमेंट धोरण आहे, इंडियाचे संबंध रशियाशी आहेत आणि अमेरिकेशी सुद्धा आहेत. इंडिया जेव्हा मिलिटरीची इक्विपमेंट खरेदी करतं ते रशियाकडूनही करतं आणि अमेरिकेकडूनही करतं. तर थोडंसं हे सगळं व्यापारी धोरण आहे. याच्यामध्ये पाकिस्तानला जबाबदार धरलं पाहिजे. जर पाकिस्तानमध्ये टेररिझम ला सपोर्ट केला जातो, हार्बरिझम केलं जातं, त्यांचे तिथं ऑर्गनायझेशन वाढती आहे. जर हे सत्य असेल, याच्याबद्दल अमेरिकेनं याची माहिती करणं जरुरी आहे. आणि त्याप्रमाणे जर हे खरं असेल तर अमेरिकेवरनं पाकिस्तानवर बंधनं आणणं योग्य आहे. आणि अमेरिकेकडे ती पॉवर आहे, कारण पाकिस्तान अमेरिकेवरती अवलंबून आहे. आणि त्यासाठी जर अमेरिकेनं ते नातं वापरून पाकिस्तानवरती जर प्रेशर आणलं तर ते योग्य ठरेल यावेळेला.
अगदी. सर, एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी तुम्हाला नेते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खरं तर वरून भारत आणि अमेरिका हे संबंध सुधारतात असं वाटतं, कारण मोदींच्या वारंवार होणाऱ्या ट्रम्प यांच्याबरोबर भेटी, अमेरिका वारी असू देत. मात्र तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या बघायला झालं तर हे रेसिप्रोकेटिंग जे टॅक्सेस आहेत, तर त्या दृष्टीनं मात्र हे काहीतरी विरुद्ध चालले असं वाटतं. म्हणजे वरून दिसताना वेगळं आणि आतून काहीतरी वेगळ्याच गोष्टी घडतात. तर हे काय, म्हणजे ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ट्रम्प यांचं थोडक्यात म्हणजे काय आहे की ते त्यांचं जे सपोर्टर्स आहेत त्यांना अमेरिका फर्स्ट हवी आहे. म्हणजे फक्त सगळी धोरणं अमेरिकेची स्वार्थी धोरणं असावीत. आतापर्यंत अमेरिका एक बलाढ्य देश आहे, मोठी जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी आहे. याचबरोबर अमेरिकेला काही नैतिक जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे रोगराई आहे, जगभरातली रोगराई कमी करणे, जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी मदत करणं, डेमोक्रेसी सर्व जगभरामध्ये वाढवणे, अशी काही धोरणं अमेरिकेनं यापूर्वी घेतली आहेत. एक वर्ल्ड सिटिझन या नात्यानं अमेरिकेनं जे केलं आहे ते आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यासाठी अमेरिकेनं पैशाची खूप मदत केली आहे. नॅटोचा सुरक्षेसाठी अमेरिकेनं खूप काही पैशाची मदत केली आहे. तेव्हा हे थोडंसं एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी जी अमेरिकेनं घेतली आहे. ट्रम्प यांना हे सगळं मान्य नाही आहे आणि त्यांना फक्त अमेरिका फर्स्ट, आम्ही जे काही अमेरिकेचा जो स्वार्थ आहे तेवढ्याच गोष्टी करायच्या, इतरांच्यासाठी काही करायचं नाही, अशी एक त्यांची धोरणं आहेत. ती त्यांच्या समर्थकांना आवडतात आणि त्या समर्थकांना खुश करण्यासाठी त्यांनी ही धोरणं केलेली आहेत. पण ती दुर्दैवी आहेत, जगाच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत आणि तसं म्हटलं तर अमेरिकेलासुद्धा हानिकारक आहेत. कारण जगामध्ये जर असे युद्ध चालू राहिली तर यानं अल्टिमेटली अमेरिकेचं नुकसान होईल. तेव्हा जी ही स्वार्थी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे तेव्हा त्यांच्या समर्थकांना ती एखाद्या वेळेस आवडेल सुद्धा, पण यानं अमेरिकेची हानी होती आणि जगाची हानी होती. खरं आहे. पण मग एक विरोधातले पक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाकडे निश्चित हे अधिकार आहेत आणि हा वारू कोणी रोखेल का, असा खरं तर जो एक प्रश्न मला वाटतं अमेरिकेत सुद्धा निर्माण झाला असावा. तर या दृष्टीनं काय तुमचा पक्ष काही याच्यावर पावलं उचलतोय का? म्हणजे तुम्ही तुमच्या एकट्याचा लढा आहेच आहे, मात्र कसा हा वारू रोखता येईल याच्यासाठी काही नेमकी रणनीती आखली जाते का? बऱ्याच पातळीवरती आम्ही ट्रम्प यांना लढा देतोय. एक आंतरराष्ट्रीय गोष्टी आहेत, पण राष्ट्रीय गोष्टीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ते करतायत. जे गरिबांच्या योजना कमी करतायत, हेल्थ केअर कमी करतायत, फूड असिस्टन्स लोकांचं कमी होतं आहे. तर डेमोक्रॅटिक पार्टीला सध्या असं वाटतं की हे जे डोमेस्टिक इश्यूज आहेत त्याच्यावरती सध्या आपण जास्त भर द्यावा, आंतरराष्ट्रीय गोष्टीवरती फारसा प्रायोरिटी नाही देते. डेमोक्रॅटिक पार्टीला असं वाटतं की त्यांना प्रायोरिटी काही द्यावे लागत आहेत आणि त्या प्रायोरिटी सगळ्या या डोमेस्टिक गोष्टीवरती, आमचे जे व्हेटरन्स आहेत त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवणे, अशा काही गोष्टीवरती जास्त अमेरिकेची लोकशाही टिकवून ठेवणे, असे काही प्राधान्य आहेत. आंतरराष्ट्रीय गोष्टीवरती आमच्या पक्षानं इतका फ्री प्रायोरिटी दाखवली नाही आहे आतापर्यंत. सर, आत्ता जो एक खूप महत्त्वाचा मुद्दा निघालेला होता तो म्हणजे युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा जो वाद होता. यामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि ट्रम्प यांच्यामध्ये मुळातच एक शीतयुद्ध सुरू आहे आणि त्याचाच परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांबाबत घेतलेला जो निर्णय, त्याच्यामध्ये काही भारतीय विद्यार्थी जे तिथे संशोधनासाठी गेलेले, शिक्षणासाठी गेलेले, ते सुद्धा भरडले जाण्याची शक्यता आहे. अर्थात आता मॅटर कोर्टमध्ये आहे, कशा पद्धतीने पुढे जाते याकडे आपले लक्ष आहे. पण ट्रम्प यांनी व्यावसायिकांना सोडलेलं नाही आहे, तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या सामान्यांना, नोकरदारांना त्यांचं डिपोर्टेशन केलं जातं आहे, नोकऱ्या कमी केल्या जातात. फर्स्ट अमेरिका असं म्हणत तिथे जे बाहेरून लोक येतात, खरं तर अमेरिका ज्यांनी घडवली अशा परप्रांतीयांवर एक प्रकारे तिथे अन्याय होतोय असं वातावरण सगळं तयार झालं. तर याच्यावर आपलं नेमकं काय म्हणणं आहे आणि युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसा दिलासा द्याल? नक्कीच आहे, थोडंसं ही राजेशाही आहे, एक डिक्टेटरशिप. त्यांचा जो एक कल आहे तो राजेशाहीकडे आहे, डिक्टेटरशिपकडे आहे. त्यांना एक कायद्याचं, रूल ऑफ लॉ याचा जो एक आदर असायला पाहिजे, ते सुद्धा एका बलाढ्य देशाचा, लोकशाहीचा चे अध्यक्ष म्हणून तो नाही आहे, तो दिसत नाही आहे त्यांच्याकडे. आणि त्यांचे जे विरोधक आहेत, मग त्यांच्या विरोधकामध्ये कोणीही त्यांच्या विरुद्ध आवाज केला तर त्यांना दाबून टाकणे हे ते त्यांचं कर्तव्य समजतात आणि त्याच्यामुळे त्यांना काही गैर वाटत नाही.
तर ही अशी त्यांनी जी मीडिया आहे त्यांच्यावरती जो अटॅक होतो मीडियाचा, त्या मीडियावरती त्यांनी हल्ले केलेत. त्यांच्या विरुद्ध जे म्हणजे वकील होते, त्या वकिलांनी त्यांच्यावर खटले भरले होते, त्या सर्वांच्यावरती त्यांनी हल्ले केलेले आहेत. हे त्यांचं असं चालूच असतं. याचबरोबर स्वतःला आणि स्वतःचे बिझनेसेस आणि त्यांच्या फॅमिलीचे आर्थिक उन्नती करण्यासाठी ते त्यांच्या पोझिशनचा उपयोग करत आहेत जगभरामध्ये. परवाच त्यांनी कटारकडून $400 मिलियन विमानची गिफ्ट स्वीकारली. अशा गोष्टी अमेरिकेच्या अध्यक्षानं यापूर्वी कधी केल्या नाही आहेत. तर हे एक वेगळ्याच व्यक्तिमत्व आहे, वेगळ्याच विचाराचा ही व्यक्ती आहे. आणि त्यांचा जो विचार आहेत हे साधारण राजेशाही आणि डिक्टेटरशिपच्या वळणावर जातात. आणि अमेरिकेचं हे दुर्दैव्य आहे की अशी व्यक्ती एका बलाढ्य लोकशाहीचे अध्यक्ष म्हणून निवडली गेली आहे. तेव्हा ते जे पुढच्या काही वर्षात जे काही नुकसान होईल ते भरून काढायला दशकं लागतील. तेच आपल्याला त्याचे दुःख आहे. अगदी ठाणेदार सर, अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी येते. मला फक्त असं विचारायचं की तुम्ही खूप मोठा लढा आता उभा केलेला आहे. तिथल्या राजकारणात वावरून सुद्धा तुम्ही तिथल्या सत्ताधीशांच्या विरोधात लढा केलेला आहे. मी गेल्या काही दिवसांमधले तुमचे ट्विट्स पाहिले. तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर जाता आहात, ज्या म्हणजे काय म्हणूया आपण, अजिबात न घाबरता तुम्ही तुमची भूमिका मांडतात. मात्र त्याचबरोबर तुम्हाला ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतोय. अगदी ट्रम्पनी मला वाटतं तुमच्या मिशिगन स्टेटमध्ये येऊन तिथे भाषण केलं आणि तिथले जे तुम्ही खासदार आहात तर तुमच्या विरोधात पण ते बोलले, अर्थात नाव न घेता त्यांनी ते सगळं केलं. पण हे सगळं करत असताना तुम्हाला एक भय वाटत नाही का? कारण ती भूमी आपली नाही, भले तुम्ही तिथे अनेक वर्षांपासून आहात. तर अशा प्रकारे एखाद्या सत्ताधाऱ्याविरोधात आवाज उठवताना तुम्हाला भय नाही का वाटलं? हे बघा, मी तिथं गेलो त्यावेळेला माझ्याकडे काहीच नव्हतं. खिशामध्ये $20 घेऊन मी अमेरिकेमध्ये गेलो विद्यार्थी म्हणून. आणि या देशानं मला खूप काही दिलं. तर अमेरिकेवरती मला खूप प्रेम आहे. अमेरिकेच्या लोकांच्याबद्दल मला खूप प्रेम आहे. कारण अमेरिकेनं मला भरभरून दिलेलं आहे आणि त्यांची परतफेड करणं हे माझं काम आहे. आणि आतापर्यंत मी बऱ्याच वेळेला बऱ्याच पद्धतीमध्ये लढा दिलेला आहे. तेव्हा लढा देणं हे काही मला नवीन नाही आहे. आणि या गोष्टीमध्ये सुद्धा मी लोकांच्यासाठी हे काम करतो आहे. उरलेलं सगळं आयुष्य मला लोकांच्यासाठी काम करायचं आहे. एकेकाळी माझा बिझनेस चांगला चालला होता. मी खूप फायनान्शियल सक्सेस मिळवलं आणि ते करतच राहू शकलो असतो. पण एक दिवस मी ठरवलं की पैसा मिळवणे हे काही आपल्या आयुष्याचं अल्टिमेट ध्येय असू शकत नाही. ज्या देशानं आपल्याला एवढं काही दिलं त्या देशाच्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या देशाच्या प्रेमापोटी मी हे सगळं करतो आहे. अगदी ही प्रेरणा तुमची खूप छान आहे. फक्त कुतूहलाचा एक प्रश्न म्हणून की तुम्ही तिथे जेव्हा राजकारणात एंट्री केली आणि आपण आता राजकारण करूया असं तुम्ही आत्ता सांगितलं, तेव्हा तिथल्या लोकांनी काय नेमका तुमच्यातला गुण पाहिला असेल आणि तुम्हाला त्यांचं प्रतिनिधित्व दिलं असेल? तुम्हाला काय वाटतंय? मी धडपडलो, गरिबीमध्ये वाढलो, पण मी कधीही हार मानली नाही. माझा बिझनेस खूप वाढले. नंतर मंदीमध्ये ते सगळा माझा बिझनेस खाली गेला. तेव्हाही मी कधी हार मानली नाही. माझी मुलं जेव्हा 4 आणि 8 वर्षाची 2 मुलगे मला, तेव्हा त्यांच्या आईनं आत्महत्या केली आणि वी लॉस्ट हर. आणि त्याच्यातून मी वरती आलो. अशा प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये घटना घडत गेलेल्या आहेत ज्याच्यामधून माझ्यावरती खूप आघात झाले. पण एक मी कधी सोडलं नाही, म्हणजे की लढा द्यायचं मी कधीच थांबवलं नाही. आणि ते माझ्या मतदारांना माझ्यामध्ये आवडलं. तरी मी वेगळा दिसतो, मी वेगळा बोलतो, त्यांच्यासारखा दिसत नाही, त्यांच्यासारखा बोलत नाही, तरी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. कारण त्यांना माझी मी ज्या प्रकारचं आयुष्य जगलो ते त्यांना आवडलं. त्यामुळं माझ्यावरती मी बाहेरचा आहे म्हणून, जसं आता अमेरिकेमध्ये एक अँटी इमिग्रंट्सची एक वेव्ह आहे सध्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्या लोकांना असं वाटतं, ट्रम्पचे जे समर्थक आहेत त्यांना असं वाटतं की मी एक बाहेरचा माणूस आहे. अजूनही मी जरी 45 वर्ष अमेरिकेमध्ये नागरिक म्हणून आहे तरी मला बाहेरचा माणूस म्हणून बघितलं जातं आणि माझ्यावर टीका होतीये. मुख्य म्हणजे काय, खंत वाटते, मग ती वाईट वाटतं तुम्हाला की आपल्याला अजूनही बाहेरचा माणूस म्हटलं जातं? नक्कीच वाटतं. आणि बघा ना, माझं या अमेरिकेच्या देशावरती खूप प्रेम आहे आणि त्यासाठी मी खूप काही करतोय. पण जेव्हा माझ्यासारखा एक बाहेरून आलेला माणूस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावरती टीका करतो तेव्हा त्यांच्या समर्थकांना सुद्धा हे मान्य होत नाही
की हा बाहेरून आलेला माणूस का करतो हे सगळं. म्हणून माझ्यावर ट्रोलिंग होतं, म्हणून माझ्यावर टीका होते. पण मला असं वाटतं की ही एक योग्य गोष्ट आहे. यासाठी मी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आणि मी हा लढा देतच राहीन. क्या बात आहे सर, तुमच्या लढ्याला यश मिळेल असं आपण म्हणूया, कारण कुठलाही माणूस जेवढे आघात तेवढा तो जास्त कणखर बनत जातो. आणि मला असं वाटतं की तुमची जरी मूर्ती जरी लहान असली तरी तुमचं व्यक्तित्व, तुमचं कर्तृत्व खूप महान आहे. त्यामुळे तुमचा हा लढा असाच सुरू राहील आणि त्या लढ्याला यश येऊ जे तुम्ही करत आहात त्यासाठी. तुम्ही आज ही 24 तास बरोबर बोललात आणि काय नेमक्या अमेरिकेमधल्या सध्याची परिस्थिती आहे, एक भारतीय वंशाचे जे अमेरिकेतले राजकारणी, एक मराठमोळा चेहरा नेमकं अमेरिका कसा बघतोय, तिथलं राजकारण सगळं कसं पाहतोय, हे तुम्ही सगळं उलगडून सांगितलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार.